दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल व्यवस्थापनावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्या काही माहिती समोर येते ती अर्धवट आहे. अर्थातच या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे आमदार अमित गोरखे आपल्यासोबत आहे, पण त्यांच्याकडनं जाणून घ्या व्यवस्थापनाने जे आता स्पष्टीकरण दिलं आहे की हे सगळं अर्धवट माहिती आहे. एकंदरीत तुम्ही सुरुवातीपासून ज्या प्रकरणाचा पाठपुरावा करताय, नवे नवे त्या डॉक्टरांशी तुम्ही बोलला होतात, नेमकं काय घडलं होतं? मी या प्रकरणाचा पाठपुरावा नाही, मी त्याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व आहे. कारण ही गोष्ट माझ्या परिवारातली, कारण माझे स्वतःचे स्वीय सहाय्यक आहे आणि या विषयात मी डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर सरांशी बोललो. माझा स्पष्ट असा डॉक्टर घैसासांवर आरोप आहे की ते केळकर सरांना मिसगाईड करत आहेत. कारण ज्या वेळेस माझा पेशंट त्या ठिकाणी गेला त्यावेळेस एकतर अगदी पेशंटलाच त्यांनी सांगितलं की ट्विन्स आहेत आणि 20 लाख रुपये लागतील, एका बाळाला 10 लाख रुपये, असे 20 लाख रुपये लागतील. आणि फक्त बोलले नाही तर रिसिटही दिलेली आहे, त्याची कॉपी आपल्याकडे आहे. दुसरं महत्त्वाचं, त्यांनी जागेवर सांगितलं की तुम्ही मला प्रेशर करू नका, माझ्याकडे अधिकार आहे की मी ही केस सोडू शकतो आणि तुम्ही इतर ठिकाणी जाऊ शकता, त्यामुळे खाली जाऊन तुम्ही फॉर्मॅलिटी कंप्लीट करा. त्यावेळेस सुशांत त्यांना असंही म्हटले, मी जमीन माझी आहे ती मी विकतो, पण मला ॲडमिशन मिळू देत. पण खाली त्यांनी निरोप दिल्यानंतर खाली 10 लाख रुपये भरल्याशिवाय तुम्ही ॲडमिशन देऊ नका असं सांगितल्यावर त्या खालच्या महिलेनेही, त्यांचा जो स्टाफ आहे त्याला ॲडमिशन दिलं नाही. 3 लाख रुपये भरायची तयारी होती. त्यानंतर मी स्वतः, आमचे रामेश्वर नाईक, त्याचबरोबर पाटणकर जे CM ऑफिसमध्ये काम करतात, त्यांनी फोन केले, पण हॉस्पिटलने ऐकलं नाही. ठीक आहे, बाकीचे मेडिकल हिस्ट्री ते सांगतायत की आधी त्यांच्या प्रेग्नन्सीज आणि त्या सगळ्या IVF ट्रीटमेंट वगैरे होतात. माझा एकच प्रश्न आहे, कुठलाही पेशंट जर अचानक आला, त्याची हिस्ट्री कुठल्याही हॉस्पिटलची असली, तुमचं आद्य कर्तव्य की त्या पेशंटला इमिजिएट ॲडमिट करून घेणं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू करणं. तुम्ही त्यावेळेस पेशंट आल्यानंतर ट्रीटमेंट ताबडतोब का चालू केली नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही 10 लाख रुपयेच भरा, हा हट्ट तुम्ही का पकडला. तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या गर्भवती मातेला इमिजिएट ट्रीटमेंट चालू न करता 3 तास त्या ठिकाणी रेंगाळत का ठेवलं. आणि मग फोन गेल्यानंतर इतरांचे 3 वाजता तुम्ही सुशांतला फोन करून विचारता की आपण कुठं आहात म्हणून. अशा अनेक गोष्टी आहेत. आता अहवाल तेच सादर करणार आहेत. माझी शासनाला विनंती आहे, मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना उद्या भेटतोय आणि ज्या उदात्त हेतूने सरकारनं आणि मंगेशकर परिवारानं हे हॉस्पिटल चालू केलं होतं, त्यांचा हेतू अत्यंत चांगला आहे, पण त्या हेतूला फारताळ फासण्याचं काम जर स्टाफ करत असेल, माझा आक्षेप डॉक्टर घैसास यांच्यावरच आहे. बरोबर. हे प्रकरण झाल्यानंतर महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणी, ज्यांना खास करून डॉक्टर, तेच कालपासून हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि एकंदर आरोग्य सेवेवरच सगळं जे आहे ते यामुळे उघडं पडलेलं आहे. कशा पद्धतीने धर्मदाय किंवा चॅरिटेबल या सगळ्या संस्था आहेत त्या अशा पद्धतीने पिळवणूक करतायत. धर्मदायिकांशी तुमचं बोलणं झालंय का? काय नेमक्या तक्रारी येतात आणि त्याचाही पाठपुरावा तुम्ही करणार? हा विषय फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुरता मर्यादित नसून असे अनेक हॉस्पिटल्स, कारण महाराष्ट्रातनं आज या विषयात ज्या पद्धतीनं मला फोन येतात, त्यामुळे सगळ्याच हॉस्पिटलचं ऑडिट होणं, जे खास करून धर्मादाय वर चालतात, ज्यांना खऱ्या अर्थानं शासकीय सुविधा मिळतात, त्यांचं ऑडिट वेळोवेळी करणं गरजेचं आहे आणि ते मला असं वाटतं दर महिन्याला होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांशी तुम्ही भेटणार आहात, किती गांभीर्यानं बघतायत? मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली आहे का? फडणवीस साहेबांशी काय बोलणं झालं? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची ताबडतोब दखल घेतली, कारण एखाद्या महिलेचा जीव जाणं ही अत्यंत वाईट घटना आहे. त्यामुळे या विषयात मी त्यांची उद्याची वेळ मागितली आणि त्यांनी मला उद्या माझी त्यांची भेट होईल, त्यावेळेस सविस्तर माझ्याकडचा जो अहवाल आहे, माझ्याकडचं जे त्यांना द्यावायचं जे पत्र आहे, मी त्यांना उद्या देणार. तुम्ही म्हणताय की स्वतः जर स्पष्टीकरण हे हॉस्पिटल देत असेल, व्यवस्थापन देत असेल, ते समाधानकारक नसेल, कोणत्या प्रकारची कोणती समिती नेमणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी तुम्ही पाठपुरावा? मला असं वाटतं की हॉस्पिटलचे कुठलेही कर्मचारी नसणारी बाहेरची कमिटी त्या ठिकाणी नेमली पाहिजे, शासकीय, शासनातले डायरेक्टर आणि आणखी 2, आणि याच्यावर अॅनालिसिस झाला पाहिजे. फक्त ह्याच प्रकरणावर नाही, अशा अनेक प्रकार. आणि मी परत एकदा सांगतो की हॉस्पिटल खूप उदात्त हेतूने काम करतंय, अनेक चांगलं कामं याच्या आधी केलेली आहेत, पण एक काम तुमचं गालबोट लावून जातं आणि अशी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तिथला स्टाफ, डॉक्टर घैसासारखा जो स्टाफ आहे, तो जर आरेरावी करत असेल तर हे दुर्दैव. अर्थातच या सगळ्या प्रकरणानंतर आता तुम्ही कायदेशीर मार्गाने या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करता का? नक्की कायदेशीर मार्गानेच करणार आहात. कालच आम्ही अलंकार पोलीस चौकीमध्ये त्या ठिकाणची
त्या ठिकाणी मी FIR त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. मी CP साहेबांची काल भेट घेतली आणि या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं, कारण जेन्युइन प्रकरण आहे, यात कुठलीही सोशल मीडियाला प्रसिद्धी मिळवायची म्हणून हा अभ्यास नाहीये. एक जीव जाणं आपल्या भारतासारख्या सदन देशामध्ये, आणि जी महिला गर्भवती जिच्या पोटामध्ये 2 अपत्य उद्याचा भारत घडवण्यासाठी धडपडत आहेत, तिचा जीव जाणं ही खूप मोठी घटना आहे. अगदी शेवटचा प्रश्न सर, की एकूण तुम्ही जेव्हा हे प्रकरण तुम्हाला कळलं तिथे ऍडमिट करून घेत नव्हते, त्यावेळेस दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हीच त्यांची व्यवस्था केली. या सगळ्या प्रकरणामध्ये दिरंगाई किती झालेली आहे? कारण की तिथून त्यांना 25 किलोमीटर लांब जावं लागलं आणि हेच कारण ठरलं असावं का? तिथेच 2.5 ते 3 तास गेले ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि तिथनं मग ससूनला आम्ही प्रयत्न केले. ससूनवाल्यांनी इमिजिएट आम्हाला हे पण दिलं, पण ज्या 2 धुळी मुलं असल्यामुळं ज्या पेट्या हव्या होत्या, कारण ती डिलिव्हरी 8व्या महिन्यातली होती, त्या उपलब्ध नसल्यामुळं तिथनं सूर्याला आम्ही नेलं, आणि सूर्यानी पण मग अशा ह्याच्यात 4 ते 5 तास गेले. सूर्याला गेल्यानंतर ती डिलिव्हरी झाली रात्री दुसऱ्या दिवशी, पण त्याच्या सूर्यामध्ये बाकी इतर कार्डियक किंवा इतर गोष्टी नव्हत्या, म्हणून तिथं सपोर्ट मिळू शकला नाही, म्हणून आम्ही मणिपालला शिफ्ट केलं. पण मीन टाईम तिथं त्या मातेने तिचा जीव सोडला. अर्थात आपण बघतो की या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी हलगर्जी झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं स्वतः जे व्यवस्थापन आहे किंवा दीनानाथ मंगेशकरचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं जो अहवाल जातोय त्या अहवालाला गृहीत न धरता किंवा त्या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त न करता एक वेगळी स्वतंत्र समिती या सगळ्या संदर्भात नेमावी आणि अर्थातच या ज्या चुकीसाठी कायदेशीर गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल व्हावेत व्यवस्थापनावर, असा स्पष्ट मत बोरके यांनी व्यक्त केलं. सुरेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.